नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना सध्या असं वाटत असेल की अरे, माझ्या म्युच्युअल फंडाची वाढ कुठेतरी थांबलीये. बरोबर ना? भारतीय बाजारात सध्या थोडी अस्थिरता आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न खूप जणांना पडलाय. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. याची कारणं काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी आपण नेमकं काय करायला पाहिजे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. खरंच, जेव्हा आपण आपल्या पोर्टफोलिओकडे बघतो तेव्हा असा प्रश्न मनात येतोच की अरे, इतके महिने झाले पण यात काहीच वाढ दिसत नाहीये, सगळं आहे तसंच आहे. जर आपल्यालाही असं वाटत असेल तर काळजी करण्यासारखं काही नाहीये. ही भावना सध्या अनेकांच्या मनात आहे. ही जी अनिश्चितता आहे ना, ती अनेक गुंतवणूकदार अनुभवतायत आणि यामागे काही ठोस कारणं आहेत. तर मग चला यामागचं कारण समजून घेऊया. सध्या मार्केट एका अशा टप्प्यातून जातंय ज्याला टाइम करेक्शन किंवा कन्सॉलिडेशन असं म्हणतात. आता हे जड शब्द वाटले तरी याचा अर्थ खूप सोपा आहे. समजा खूप वेगाने पळाल्यानंतर आपण कसं थांबून दम घेतो, अगदी तसंच बाजार आता थोडा विसावा घेतोय. पण हे नक्की काय असतं? चला जरा खोलात जाऊन बघू. हे बघा, टाइम करेक्शन म्हणजे काय? विचार करा, एक मॅरेथॉन धावणारा धावपटू आहे. तो खूप वेगाने पळतो, पण काही अंतरानंतर तो थोडा थांबतो, श्वास घेतो आणि मग पुन्हा धावायला लागतो, बरोबर? आपला शेअर बाजारही अगदी तसंच करतो. मागच्या काही वर्षांत बाजाराने खूप मोठी झेप घेतली होती. आता तो जरा थांबलाय, स्थिरावतोय, पुढच्या मोठ्या धावेसाठी स्वतःला तयार करतोय असं समजा. म्हणजेच हे जे काही चाललंय ना, ही बाजाराची एक अगदी नॉर्मल आणि अपेक्षित सायकल आहे. यात घाबरण्यासारखं काही नाही. ही काही कायमची घसरण किंवा क्रॅश वगैरे नाहीये. आणि म्हणूनच याच कारणामुळे सध्या आपल्यापैकी बहुतेकांच्या पोर्टफोलिओमध्ये फारशी वाढ दिसत नाहीये. हे अगदी स्वाभाविक आहे. बरं, मग आता प्रश्न येतो की बाजार स्थिरावलाय हे तर कळलं, पण यामागे नेमकी कारणं तरी काय आहेत? म्हणजे नक्की कोणकोणत्या गोष्टींमुळे बाजाराची गती थोडी कमी झालीये? चला आता हेच मुद्दे आपण एक एक करून पाहूया. या मंदावण्यामागे प्रामुख्याने 3 मोठी कारणं आहेत. पहिलं आहे स्मॉल आणि मिड कॅप फंडांमध्ये झालेलं करेक्शन. दुसरं कारण परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेतलेत. आणि तिसरं वाढलेले व्याजदर आणि महागाई. चला आता या प्रत्येक मुद्द्याला आपण नीट समजून घेऊ. सगळ्यात आधी बघूया स्मॉल कॅप्सबद्दल. ज्या गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप फंडांमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना याचा परिणाम जास्त जाणवत असेल. झालं असं की या कंपन्यांची जी कमाई होती त्याच्या तुलनेत त्यांच्या शेअर्सच्या किमती खूपच जास्त वाढल्या होत्या. म्हणजे व्हॅल्युएशन खूप वाढलं होतं. हे लक्षात आल्यावर सेबीने म्हणजे आपल्या मार्केट रेग्युलेटरने गुंतवणूकदारांची जोखीम कमी करण्यासाठी काही नवीन नियम आणले आणि त्याचाच परिणाम म्हणून स्मॉल कॅपमधली जी तुफान तेजी होती ती आता बऱ्यापैकी शांत झाली आहे. आता दुसरं कारण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स म्हणजे FPIs. हे जे मोठे परदेशी गुंतवणूकदार आहेत ते काही जागतिक कारणांमुळे सध्या भारतीय बाजारातून आपले पैसे काढून घेत आहेत. आता होतं काय की जेव्हा एवढे मोठे गुंतवणूकदार एकाच वेळी शेअर्स विकायला लागतात तेव्हा बाजारावर एक प्रकारचा विक्रीचा दबाव येतो, म्हणजे सेलिंग प्रेशर तयार होतं आणि याचा थेट परिणाम आपल्या म्युच्युअल फंडच्या NAVवर होतो, ज्यामुळे ती आपल्याला हवी तशी वाढताना दिसत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे आपल्या रिझर्व्ह बँकेचं धोरण. सध्या महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBIने व्याजदर चढे ठेवले आहेत. आता व्याजदर वाढले की कंपन्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणं महाग पडतं. कर्ज महाग झालं की त्यांच्या नफ्यावर परिणाम होतो आणि नफा कमी झाला की त्याचा परिणाम थेट त्यांच्या शेअरच्या किमतीवर दिसतो. आणि ज्या म्युच्युअल फंडांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्या कामगिरीवरही याचा परिणाम होतो. ही एक साखळी आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण कारणं समजून घेतली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करायला पाहिजे? आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? चला बघूयात तज्ज्ञ याबद्दल काय म्हणतात. जवळपास सर्व तज्ज्ञांचं यावर एकमत आहे आणि त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. ही वेळ काळजी करण्याची नाही तर संयम ठेवण्याची आहे. बघा, मार्केटच्या अशा टप्प्यांमध्ये घाबरून भावनेच्या भरात निर्णय घेणं टाळायला हवं. त्याऐवजी शांत राहून आपलं जे दीर्घकालीन ध्येय आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि संयम ठेवण्याचा विशेषतः SIP गुंतवणूकदारांसाठी एक मोठा फायदा आहे. तो इथे बघा. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा समजा आपल्या 5,000 रुपयांच्या SIPमध्ये 50 युनिट्स मिळतात. पण जेव्हा बाजार खाली किंवा स्थिर असतो तेव्हा त्याच 5,000 रुपयांत आपल्याला जास्त म्हणजे समजा 60 युनिट्स मिळतात. याचा अर्थ काय की आपण कमी किमतीत जास्त युनिट्स जमा करत आहोत. म्हणून आपली SIP सुरू ठेवणं हे अशा काळात खूपच फायद्याचं ठरतं. थोडक्यात सांगायचं तर हा जो स्थिर बाजाराचा काळ आहे ना, तो खरं तर दीर्घकालीन SIP गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. कमी किमतीत जास्त युनिट जमा करण्याची संधी.
कारण जेव्हा बाजार पुन्हा उसळी मारेल तेव्हा आज जमा केलेल्या ह्याच जास्त युनिट्सवर जबरदस्त परतावा मिळेल. तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपली गुंतवणूक फक्त काही महिन्यांच्या किंवा वर्षाच्या बाजारातील चढउतारांसाठी आहे की आपल्या दीर्घकालीन आर्थिक ध्येयांसाठी आहे? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी गुंतवणुकीचा खरा मंत्र संयम आणि शिस्तबद्धता हाच आहे. यावर नक्की विचार करा.